श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. यंदा 2026मध्ये कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी केली जाईल, त्यासोबतच बालगोपाळांची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ वेळ, त्याचं महत्त्व आणि मुहूर्त, अगदी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात विविध सणांची रेलचेल सुरू होते. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण नुकताच साजरा झाला आणि यानंतर आता विविध सणांच्या आगमनाची आतुरता आहे. तसेच आपल्या सर्वांनाच आता आतुरता आहे ती म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीची. कृष्ण जन्माष्टमीचा पवित्र सण म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी हा साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार बाळ गोपाळांचा जन्म याच दिवशी झाला होता. तर 2026मध्ये जन्माष्टमी कधी साजरी केली जाईल आणि त्यासोबतच बाळकृष्णाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ वेळ काय, तर त्याआधी कृष्ण जन्माष्टमी धार्मिक महत्त्व काय आहे. अष्टमी तिथी ही दर महिन्यात येत असते, परंतु भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी जन्माष्टमी सर्वात विशेष अशी मानली जाते. जन्माष्टमीचा सण हा भगवान कृष्णाची जयंती म्हणून साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की भगवान कृष्णांचा जन्म याच दिवशी मथुरा शहरात देवकीचे 8वे अपत्य म्हणून झाला होता आणि या दिवशी लोक उपवास करतात आणि शुभ मुहूर्तावर भगवान कृष्णाची पूजा करतात. यावर्षी जन्माष्टमी केव्हा साजरी केली जाईल आणि शुभ वेळ, तर बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण हा शुक्रवार 4 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केला जाईल. अष्टमी तिथी ही 4 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 2:25 वाजता सुरू होणार आहे आणि 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:13 पर्यंत असणार आहे. तर रोहिणी नक्षत्र हे 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:29 ते रात्री 11:04 पर्यंत असणार आहे. असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा मध्यरात्री झाला होता आणि म्हणूनच जन्माष्टमीच्या पूजेसाठी मध्यरात्री 12च्या दरम्यानची ही वेळ ही शुभ मानली जाते. कृष्ण जन्माष्टमी पूजेची शुभ वेळ ही 4 सप्टेंबर रोजी रात्री 11:57 पासून सुरू होईल आणि मध्यरात्री 12:43 पर्यंत चालणार आहे. जन्माष्टमीचा उपवास हा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6:01 नंतर सोडला जाईल. जन्माष्टमीची पूजा कशी करावी, तर जन्माष्टमीची मुख्य पूजा ही रात्री केली जाते. दिवसभर उपवास करतात, मग मध्यरात्रीच्या नंतर पूजेची तयारी सुरू होते. देवासाठी नैवेद्य तयार केला जातो. मध्यरात्रीच्या सुमारास बाळगोपाळांना पंचामृतानं स्नान घातलं जातं. त्याला नवीन वस्त्र परिधान केली जातात. मोराची पीस, बासरी आणि तुळशीची पानं अर्पण केली जातात. त्यानंतर बाळगोपाळाला झोपाळ्यावर झोका दिला जातो. माखन, मिश्री, पंजिरी आणि खीर अर्पण केल्यानंतर त्याची आरती केली जाते. बरेच लोक मध्यरात्रीच्या पूजेनंतर उपवासही सोडतात. इतर काही जण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी